मंडळी, एकीकडे हे महागाईचं चित्र आणि त्याच सणासुदीच्या काळात साखरेचेही भाव वाढल्यामुळं मिठाई उत्पादकांवर मोठा आर्थिक ताण आलाय. ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या दुकानातल्या मिठाईच्या दरांमध्ये सध्या तरी वाढ झालेली नाही, पण मिठाईच्या त्याच दरांमध्ये 25 ते 30% भाववाढ होण्याची शक्यता ही व्यवस्थापक हरीश बोबडे यांनी बोलून दाखवली. आखातातल्या युद्धाचा फटका बसल्यानं दळणवळण आणि गॅस सिलेंडरची उपलब्धता यावर परिणाम झालाच होता, पण आता साखर उत्पादन कमी झाल्यानं साखर महाग झाली आहे आणि त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मिठाई म्हटलं की साखर, आणि साखरेशिवाय मिठाई बनणं अवघड आहे. तर डेफिनेटली जर मार्केटचा जो मी आता आढावा घ्याल तर मार्केटमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि साखर मिळत जरी असेल तर साखरेचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आम्हाला जी साखर एक 45-48 रुपयांनी येत होती तीच आमची फार्मा शुगर साखर ती आता आम्हाला जवळजवळ 66-70 रुपयांनी येते. त्यामुळे डेफिनेटली कुठेतरी 30 ते 35% तो प्रोडक्ट वाढलेला आहे. जर दर आहे ते पण कमीच आमच्या बजेटमध्ये असेल तर आम्हाला चांगलंच वाटेल ना. तर हीच मागणी आहे की शुद्धता पण वाढवा आणि बजेट जे आहे ते पण लिमिटमध्ये ठेवा. आम्हाला लेडीजला तर हेच पाहिजे ना की लेडीज घरचं बजेट आमचं खराब व्हायला नाही पाहिजे.